बाहेर असा मुसळधार पाऊस पडत असताना गरमागरम चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत क्रिस्पी हवंच. तर यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, स्वीट कॉर्न आणि घरी असलेल्या भाज्या घेतल्यात. यापासूनच आता एक मस्त अशी रेसिपी बनवूया. तर सगळ्यात आधी इथे मी स्वीट कॉर्न घेतला आहे. स्वीट कॉर्नचे दाणे घेतलेत 1 वाटीभर. हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. तर हे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. हे दाणे आता जाडसर वाटून घ्यायचे आहेत. हे दाणे पाणी न घालताच वाटून घ्यायचे आहेत आणि हे कच्चे दाणे आहेत, वाफवून घेतले नाही आहेत मी. तर इथे हे स्वीट कॉर्नचे दाणे मी असे जाडसर वाटून घेतले. बाउलमध्ये काढून घेऊया. खूपच मस्त अशी रेसिपी आहे आणि सध्या तर स्वीट कॉर्न भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये यायला लागला आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. तर आता हा स्वीट कॉर्न बाजूला ठेवूया आणि भाज्या आपण चिरून घेऊया. तर भाज्यांमध्ये इथे मी गाजर घेतला आहे आणि शिमला मिरची घेतले. भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या. आता आपण गाजर किसून घेऊया. गाजर किसून घेतला, याबरोबर शिमला मिरची बारीक चिरून घेतले आणि याबरोबरच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. आता या भाज्या आपण स्वीट कॉर्नमध्ये ॲड करूया. तर सुरुवातीला मी यामध्ये गाजर घालते. यानंतर शिमला मिरची घातली यामध्ये आणि कांदा घातला. यानंतर इथे मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतले. ही हिरवी मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून मी भरपूर घेतले. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मी आलं लसणाची पेस्ट घातली आहे. अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घातली. आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. तुमच्या चवीप्रमाणे घाला. इथे मी थोडंसं जास्त घातलं आहे. स्वीट कॉर्नचे दाणे गोडसर असतात त्यामुळे इथे मी लाल तिखट थोडंसं जास्त घातलं. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. तर स्वीट कॉर्नमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्याबरोबरच आपण यामध्ये कांदा घातला आहे त्यामुळे या रेसिपीमध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. हे सगळं असं एकजीव करायचं. हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे बाइंडिंगसाठी. तर इथे मी सुरुवातीला 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे सगळं घालूया आणि आपल्याला लागलं तर आपण आणखी यामध्ये घालू. हे मिक्स करून घेऊया. तर इथे आज आपण बेसन वापरत नाही आहोत अजिबात. तांदळाच्या पिठामुळे ही रेसिपी खूपच कुरकुरीत होते. तुमच्या घरी जर तांदळाचं पीठ उपलब्ध नसेल तर तुम्ही यामध्ये पोहे मिक्सरला बारीक करून ते सुद्धा वापरू शकता. तर इथे आता मला आणखी पीठ लागेल. मी आणखी 1 वाटी इथे पीठ घेतलं आहे. थोडं थोडं घालत जाऊया. तर यामध्ये मला सगळं 2 वाट्या पीठ लागेल. तर 2 वाट्या पीठ घालून हे सगळं मी छान एकजीव करून घेतलं आहे आणि हे पीठ असं मळून घेतलं आहे. आता याचे आपण वडे किंवा टिक्की बनवूया. तर इथे पहा मी थोडंसं पीठ घेतलं आहे. असं ह्याला टिक्कीचा आता आपण आकार देऊया. थोडंसं चपटं करून घेते. इथे अशा टिक्क्या मी तयार करून घेतल्या आहेत. आता ह्या टिक्क्या फ्राय करूया. तर यासाठी मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले. यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि टिक्क्या तेलामध्ये सोडायच्या आहेत.
लगेच या टिक्क्या उलटायच्या नाही आहे. थोड्याशा फ्राय झाल्यानंतर आपण या टिक्क्या उलटून घेऊया. खूपच सोपी, झटपट होणारी आणि कमी साहित्यामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे आणि चवीला ही अप्रतिम लागते. पावसाच्या सीझनमध्ये एकदा तरी अशी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. संध्याकाळी चहाबरोबर अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तर इथे पाहू शकता हे वडे छान मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेत. काढून घेऊया आणि असेच उरलेले वडेसुद्धा फ्राय करून घेऊया. तर इथे मी उरलेले वडेसुद्धा फ्राय करून घेतलेत. सर्व करूया. तर इथे मी आता चटणीबरोबर हे वडे सर्व करते. तुम्ही टोमॅटो केचपबरोबरसुद्धा हे सर्व करू शकता. असेच सुद्धा हे वडे खूप छान लागतात. तर इथे पहा, इथे मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते. बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे मस्त असे वडे या मस्त पावसाळी वातावरणात मी एन्जॉय करणार आहे. तुम्हीसुद्धा बनवा आणि एन्जॉय करा. बाय बाय.